सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी विनायक कोंडाल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची बिनविरोध निवड झाली। महापालिकेच्या इतिहासात कोंडाल हे चौथे बिनविरोध महापौर ठरले। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी विनायक कोंडाल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेत 35 वर्षानंतर विनायक कोंडाल यांनी नवा इतिहास घडवला असून ते चौथे बिनविरोध महापौर ठरले आहेत। शिवसेना शिंदे गट आणि MIM या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे मागे घेतल्यानं अखेर ही निवड बिनविरोध झाली। या निवडीनंतर महापालिका आवारात अभूतपूर्व असा प्रचंड जल्लोष करण्यात आला। मुंबई प्रांतिक महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणूक घेणे नियम 2005 तसंच विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्याकडील आदेश क्रमांक NPAPR 4 कावी 51/2026 दिनांक 23 जानेवारी 2026 अन्वये सार्वत्रिक निवडणुकीनंतर सोलापूर महानगरपालिकेची पहिली विशेष सभा शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या कैलासवासी यशवंतराव बळवंतराव चव्हाण सभागृहात अर्थात काउन्सिल हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती। या सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी तथा सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी हे होते। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 19(1) नुसार सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीत 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी महापालिकेतील 38व्या महापौरांची आणि 37व्या उपमहापौरांची निवड करण्यात आली। महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार महापौरपद हे अनारक्षित खुल्या प्रवर्गासाठी आहे। सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे नगरसचिव कार्यालयात प्रवीण दंतकाळे यांच्याकडे दाखल करण्यात आली। दरम्यान शुक्रवारी विशेष सभेसाठी अवघी सोलापूर महापालिका सजली होती। प्रवेशद्वारापासून ते सभागृहापर्यंत आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। या विशेष सभेसाठी सकाळी 10:15 वाजता पीठासीन अधिकारी गणेश निराळी यांचं सभागृहात आगमन झालं। दरम्यान त्यानंतर 10:55 शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अमोल शिंदे यांच्यासह 4 नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत सभागृहात एंट्री केली। ठीक सकाळी 11 वाजता गळ्यात भगवं उपरण घालून भाजपचे सर्व नगरसेवक आले होते। यावेळी डायसवर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांची उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून त्यानंतरच सभा सुरू करण्याची सूचना मांडली। शिंदे सेना गटाचे अमोल शिंदे यांनीही त्याला सहमती दर्शवली। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सभागृहात 2 मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली। महापालिका कर्मचाऱ्यांकडून उपस्थित सदस्यांची उपस्थितीपटावर स्वाक्षरी घेण्यात आली। दरम्यान सकाळी 11:04 नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी त्यांच्याकडं महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज पीठासीन अधिकारी गणेश निराळी यांच्याकडे सुपूर्द केले। महापौर पदासाठी भाजपतर्फे विनायक रामकृष्ण कोंडाल, शिवसेना शिंदे गटातर्फे प्रियदर्शन बाळासाहेब साठे तर MIMचे तौफिक बाबूमिया हत्तुरे यांचे अर्ज होते। उपमहापौर पदासाठी भाजपकडून ज्ञानेश्वरी महेश देवकर, शिवसेना शिंदे गट, प्रियदर्शन बाळासाहेब साठे आणि MIMकडून आसिफ अहमद, पीर अहमद शेख यांचे अर्ज दाखल झाले होते। त्यानंतर पीठासीन अधिकारी गणेश निराळी यांनी या दोन्ही पदांसाठीची निवडणूक प्रक्रिया सभागृहाला सांगितली। सकाळी 11:08 महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली। केलेल्या छाननीत भाजपचे कोंडाल यांचे दोन्ही अर्ज त्याचबरोबर शिंदे गट आणि MIMच्या उमेदवारांचेही अर्ज वैध ठरले असल्याचं पीठासीन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। त्यानंतर
सकाळी 11:09 ते 11:24 या कालावधीत अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला. या 15 मिनिटांच्या कालावधीत शिंदे गट आणि MIMच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपचे सभागृह नेते नरेंद्र काळे, विनायक कोंड्याल, अनंत जाधव, किसन जाधव यांनी अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांच्यासह त्यांच्या सदस्यांशी चर्चा केली. अखेर शेवटच्या क्षणी संबंधित MIM आणि शिंदे गटाच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. समान निधी देण्याच्या अटीवर ही उमेदवारी मागे घेतली असल्याचं दोन्ही पक्षांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. प्रतिस्पर्धी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला. मतदानाची आवश्यकता नाही असं स्पष्ट करत सकाळी 11:26 पीठासीन अधिकाऱ्यांनी विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली असल्याचं घोषित केलं. जे उमेदवार होते प्रियदर्शन बाळासाहेब साठे यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. दुसरे उमेदवार जे होते अतुरे तौफिक बाबुमिया यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. सद्यस्थितीमध्ये महापौरासाठी एकच उमेदवार श्रीमान कोंड्याल विनायक यांचा उमेदवारी अर्ज राहिला असल्यामुळे सध्या मतदानाची आवश्यकता नाही. त्यामुळे कोंड्याल विनायक रामकृष्ण यांची सोलापूर महानगरपालिकेचे महापौरपदी नियुक्ती झालेले मी पीठासीन अधिकारी म्हणून जाहीर करतो. त्यानंतर विनायक दादा तुम आगे बढो, जय श्रीराम, भाजपचा विजय असो यासह विविध घोषणांनी सभागृह दणाणलं. महापौरपदाच्या निवडीनंतर ठीक सकाळी 11:26 उपमहापौरपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली. उपमहापौरपदासाठी भाजपकडून ज्ञानेश्वरी महेश देवकर, शिवसेना शिंदे गट, प्रियदर्शन बाळासाहेब साठे आणि MIMकडून आसिफ अहमद पीर अहमद शेख यांचा अर्ज दाखल झाला होता. त्यानंतर छाननीअंती तिन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. दरम्यान 11:27 ते 11:42 या कालावधीत 15 मिनिटांचा वेळ अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आला. यावेळी शिंदे गट आणि MIMच्या संबंधित उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. निवडीसाठी एकच अर्ज शिल्लक राहिल्यानं अखेर 11:43 वाजता पीठासीन अधिकाऱ्यांनी उपमहापौरपदी भाजपच्या ज्ञानेश्वरी देवकर यांची बिनविरोध निवड झाली असल्याची घोषणा केली. तसंच पीठासीन अधिकारी गणेश निराळी यांनी शांततेत सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. त्याचबरोबर नूतन महापौर आणि उपमहापौरांचं अभिनंदन केलं आणि सभा समाप्त केल्याचं जाहीर केलं. महापौर उपमहापौर पदाची निवड बिनविरोध झाल्यानंतर डायसवर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी विराजमान व्हावं अशी सूचना काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे आणि अमोल शिंदे यांनी मांडली. मात्र पालकमंत्री येत आहेत, त्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे असं सांगत विलंब लावण्यात आला. त्याला हरकत घेत नवीन पायंडा पाडू नका, तातडीनं पदाधिकाऱ्यांना विराजमान होऊ द्या, शिंदे आणि नरोटे यांनी याबाबतचं वक्तव्य केलं. पालकमंत्री येत असतील तर येऊ द्या, त्यांचा सन्मान होणं आवश्यक आहे असं भाजपचे नगरसेवक किसन जाधव यांनी सूचित केलं. त्यावर आमचा त्याला विरोध नाही, मात्र नवा पायंडा पाडू नका अशी अपेक्षा आहे असं पुन्हा अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी स्पष्ट केलं. चेतन नरोटे यांनी किसन जाधव यांना उद्देशून आता तर व्यवस्थित आमच्याशी बोललात, लगेच आम्हाला चुना, शास्त्राप्रमाणे सभा चालवा असा टोला लगावला. मात्र विलंब होत असल्यानं अखेर अमोल शिंदे यांनी शुभेच्छापर भाषणही सुरू केलं. दरम्यान 12:12 पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं सभागृहात आगमन झालं. त्यांच्या हस्ते नूतन महापौर आणि उपमहापौरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. 35 वर्षानंतर शुक्रवारच्या सभेत भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध महापौरपदी निवड झाली. त्यामुळं
आता बिनविरोध चौथा महापौर होण्याचा मान कोंड्याल यांना मिळाला आहे. या निवडीनंतर त्यांनी एक नवा इतिहास घडवला आहे. सन 2026च्या सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक 87 जागा जिंकल्या आहेत. विरोधकांना केवळ 15 जागा मिळवता आल्या. एकूणच राजकीय परिस्थिती पाहता यंदाचा महापौर आणि उपमहापौर बिनविरोध होण्याची दाट शक्यता होती. महापौर उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर नगरसेवक आणि नगरसेविकांची शुभेच्छापर भाषणे झाली. शिंदे सेनेचे गटनेते अमोल शिंदे, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, भाजपच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे, MIMच्या गटनेत्या वाहिदा शेख, अनंत जाधव, गणेश वानकर, रंजिता चाकोते, संगीता जाधव, वंदना गायकवाड, प्रथमेश कोठे, दीपिका येलदंडी यांच्यासह इतर सदस्यांची भाषणे झाली. विनायक कोंड्याल साहेबांना अतिशय त्यांचा स्वभाव सगळ्याला घेऊन जाणार, अतिशय मितभाषित, कधी ते रागावताना मी बघितलं नाही. ते रागात जरी असले तरी हसतात आणि खुशीत जरी असले तरी हसतच असतात. त्याच्यामुळे डोक्यात कोंड्याल साहेबांच्या काय चाललंय ते अजून मला वाटतं वैदी साहेबांना काही कळालं नाही. त्याच्यामुळे बाकीच्या नंतर कळालं खूप दूरच आहे. पण एक सांगतो, विनायक कोंड्याल यांनी याआधी सोलापूर रुग्णालय इथं अतिशय बऱ्याच रुग्णांची सेवा सुद्धा त्यांच्या हातून झालेली आहे. सोलापूर रुग्णालय इथं त्यांनी एक संचालक म्हणून काम करत असताना बऱ्याच लोकांना न्याय दिलेला आहे. याच पद्धतीनं एक युवा उद्योजक म्हणून सोलापूरकर त्यांच्याकडे बघत असताना मला आशा आहे की त्यांच्या या पदाचा जो अधिकार आहे ते सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ते येणाऱ्या काळामध्ये त्या अधिकाराचा वापर करतील. जिथे जिथे सोलापूरकरांना अडचण वाटेल तिथे विनायक कोंड्याल स्वतः जाऊन जातील. चला, शेवटी आम्ही देखील एमआयएम देखील कुठल्या पक्षात असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना आम्ही सर्वजण आपल्या आपल्या प्रभागातनं आपल्या आपल्या भागातून निवडून आलो. जरी तुम्ही 87 असला साहेब, तुम्हाला यश आहे, भारतीय जनता पार्टीचं यश म्हणावं लागेल, तुम्हाला शुभेच्छा. पण आम्हाला देखील 15 लोकांना कमी समजू नका. आम्हाला ज्या ठिकाणी विकासाचे काम असेल नाही दादा 100% सहकार्य करू. पण चुकीचं या सभागृहामध्ये होत असेल तर या ठिकाणी आम्ही आहे. जिथं विरोध असेल, तुमचे माझ्या घराण्याचे कोंडाल काकाचे असतील, तात्यांचे असतील, महेशांचे असतील, घराचे संबंध आहे. पण सभागृहामध्ये या तुम्ही आता सर्व शहराचे महापौर झालात, त्यामुळे सोलापूर शहराच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की आपण सर्वांना घेऊन चला. 102 नगरसेवकाला समान निधी द्या, ही ज्या ठिकाणी अपेक्षा. महाराजच्या शहर आहे, इथे हिंदू मुस्लिम सर्व मिळून राहतात. म्हणून तुमच्याशी आपल्याशी विनंती आहे की आपण सर्व समान निधी आम्हाला द्याल. आणि आमचे जे हत्तुरे साहेबांनी आमच्या हत्तुरे साहेबांनी बाबा आमच्या आसिफ पीर शेख यांनी पाठीमागे घेतले. हे एक अटी शर्तीवर की तुम्ही आम्हाला सर्व समान निधी देणार आहे. माननीय महापौर साहेब, हे तुमच्याशी अपेक्षा आहे. माननीय महापौर साहेब, इथे गोरगरिबी जास्त आहे आणि पाणीचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, रोडचा प्रश्न आहे और सर्व प्रश्न इथे आहे. स्मार्ट सिटीच्या नावाने काम बरोबर झालेला नाही, रोडचा ड्रेनेजचा, ते तुम्ही बघा महापौर साहेब, लक्ष द्या तुम्ही. आणि हे 4 वर्षाच्या काळात काय काय गरज झाले ते तुम्ही बघा. आणि सर्व काळाचे 4 वर्षात आम्ही हे पण काढणार आहोत. माननीय महापौर साहेब, तुम्ही महिलांना जास्तीत जास्त निधी देणार, आमची तुमच्याशी अपेक्षा आहे. महिलांना तुम्ही सर्व समान तुमच्या बरोबर घेऊन जा. दादा, तुम्हाला एकच विनंती करायची आहे की आपण जास्तीत जास्त ज्या ठिकाणी पाण्याची गरज आहे, जे ड्रेनेजची गरज आहे, जे झोपडपट्टी भाग आहे, त्या ठिकाणी तुम्ही लक्ष घाला. जे बोर, जे आता आपण बघतो की बोर सगळं बंद आहे, उन्हाळा दिवस यायला बघतो, त्या ठिकाणी पाण्याची गरज असल्याने जे शौचालयामध्ये जे अधिकारी आता जे खूप मोठा भ्रष्टाचार चालू झालेला आहे, हे खरं तर आनंदाचा दिवस आहे. पण मला प्रभागाचं जे विचार, जे मनोगत मी व्यक्त करायचं मला अधिकार असल्यासारखं आहे. जे नागरिकांच्या जे चालणाऱ्या सुविधा ते तुम्ही जास्तीत जास्त लक्ष घाला. शौचालयाचे म्हणा, पाण्याचे म्हणा आणि लाईटिंग म्हणा, ते लवकरात लवकर दुरुस्ती झाल्या पाहिजे. आणि आज या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं मी
खरं तर तुमच्या दोघांचे पण खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही एक चांगले महापौर म्हणून, एक जिम्मेदार नागरिक म्हणून तुम्ही शहराकडे दृष्टिकोनातून आम्ही प्रचार करत असताना अनेक महिलांच्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला मिळाला. निश्चितच येणाऱ्या काळात ज्या विश्वासाने सोलापूरच्या जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या विश्वासाला आपण सार्थ ठरवा. आज अनेक प्रश्न सोलापूरच्या बाबतीमध्ये आहेत त्या निश्चितच तुम्ही गेल्या 4 वर्षांपासून या सभागृहात काम केलेला आहात. स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोटे व स्वर्गीय महेशचंद्र कोटे यांच्याबरोबर तुम्ही काम केलेलं आहात. तुम्हाला सर्व माहिती आहे. महेशचंद्रांचं तर 5 वर्ष विनायकदादांवरती कायम राहिलेला आहे. कायम काही अडचण असल्यानंतर विनायकदादा महेशचंद्रांना सांगत होते आणि महेशचंद्र तात्काळ त्याच्यावरती काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून विनायकदादांना गायडन्स करत होते. त्याच पद्धतीने आज अनेक सदस्य या सभागृहात नवीन आहेत. त्यामुळे या नवख्या सदस्यांना सुद्धा आपल्या महापालिकेचं कामकाज निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळे